संगमनेर रेल्वेसाठी आंदोलनाऐवजी जिद्दीने पाठपुरावा करणार डॉक्टर सुजय विखे पाटलांचा निर्धार. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेची नितांत गरज असून रेल्वे आणण्यासाठी केवळ आंदोलनं नाही तर जिद्द आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची गरज आहे. शिर्डीला ज्याप्रमाणे रेल्वे आणली त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक मिळवून देऊ अशी ग्वाही माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. रहीमपूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाहुयात सविस्तर बातमी. संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विखे पाटील परिवाराचे आदिवासी समाजाशी असलेले 40 वर्षांचे ऋणानुबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले. डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे गावात आगमन होताच भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम शिंदे होते, तर व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर रेल्वेच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. तेही आणलं आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये नुसतं शब्दावर राजकारण होत नाही, शब्दपूर्तीचं राजकारण होतं. आणि शब्दपूर्ती करण्यामध्ये मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो की जे 3 दिवसापूर्वी रेल्वेसाठी आंदोलन केलं गेलं, आमचा त्या रेल्वेला कुठलाही विरोध नाही. उलट जर ते काम होणार असेल आणि संगमनेर मार्गे जर रेल्वे जाणार असेल तर सुजय विखे सगळ्यात पुढे उभं राहून त्या गोष्टीचा पाठिंबा देतो, हे पण तुम्हाला सांगतो. पण यामध्ये राजकारण करून, यामध्ये आंदोलन करून, आरोप प्रत्यारोप करून काही साध्य होणार नाही. यामध्ये एकत्रितपणे काम केलं पाहिजे. रेल्वे संगमनेरून गेली पाहिजे, आनंदाची गोष्ट. संगमनेरचा विकास झाला पाहिजे, आनंदाची गोष्ट. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या महायुतीचं सरकार हे ठामपणे संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामधूनच मी स्वतः शब्द देतो, आम्ही पुढे रेल्वे पळून आम्हाला घेऊन जायची नाही. आमच्याकडे रेल्वे आली, स्टेशन आलं, रेल्वे पण आल्या, विमानतळ पण आलं, विमानं आले. फक्त समुद्र नसल्यामुळे जहाज आपण आणू शकलो नाही. त्यासाठी आम्हाला कधी रस्त्यावर उतरावं लागलंच नाही. आम्ही रस्त्यावर न उतरता विमानतळ आलं, आम्ही रस्त्यावर न उतरता रेल्वे स्टेशन आणलं. त्याच्यासाठी जिद्द लागते आणि जिद्दीने काम केलं तर सगळ्या गोष्टी येतील. तर जसं रेल्वे स्टेशन शिर्डीला आलं तेवढ्याच जिद्दीने आपण संगमनेरला देखील रेल्वे स्टेशन आणणार, हा शब्द मी या जनतेच्या पुढे आज देतो. आणि यामध्ये मला श्रेय अजिबात नाही, यामध्ये अजिबात कुठलं श्रेय घेण्यात मजा नाही. अगोदर मला हे जाणीव होती की आपण कुठेतरी निवडणूक लढून एखादं पद मिळवलं पाहिजे. हे मी जेव्हा खासदार झालो किंवा खासदार होण्यापूर्वीची अपेक्षा होती. पण आज विधानसभा झाल्यानंतर या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, या आदिवासी समाज आमच्या बांधवांच्या आशीर्वादाने, सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपण किती आमदार केले. नवीन नवीन मुलं, सर्वसामान्य घरातले मुलं हे आज या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले. ही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आम्हाला लाभली. आणि त्या पुण्याईच्या आधारावर आमचा परिवार हे सातत्याने काम करतो की आता आमदार बनवण्यामध्ये आपल्या एकट्या जिल्ह्यामध्ये आता 18 आमदार झालेत. एक आमदार तर मी मणक्यात आजार घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तिथं बसल्या बसल्या करून टाकला. पदामध्ये रस नाही. पद येतात जातात, लोक ओळख ठेवतात नाही ठेवत, मंत्रीपद येतात जातात, पण जे काम आपण करतो ते पुढचे 50 वर्ष लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून कामानेच आपली ओळख आहे, कामानेच विखे पाटील परिवाराची ओळख निर्माण केली. आणि या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज बांधवांचं काम केल्यावरच आपण परत मतदान मागण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ, हा शब्द सुजय विखेचा तुम्हाला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. दरवर्षी हा कार्यक्रम मी घेऊन ठेवलेला आहे.
मी कुठे जरी असलो, मी परदेशात होतो, पण फक्त जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी खास विमान करून परत या कार्यक्रमाला आलो, कारण की हा कार्यक्रम सुटता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक सरपंचांना विनंती आहे की तुम्ही समाजामध्ये जा. समाजाचा वापर फक्त मतदानापुरतं नको, समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला फक्त प्रश्न मांडायचे, तुम्हाला कोणाला पैसा द्यायचा, पैशाची काळजी करू नका, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. परमेश्वरांनी भरपूर दिलंय. एखादी बातमी आदिवासी समाजासाठी गेली तर काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण निदान तो प्रश्न जाणून घेणे, समाजामध्ये जाऊन त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख जाणून घेणं आणि ते दुःख जाणून घेऊन आपण हे स्वप्न पाहिलं पाहिजे की आज सुजय विखे पाटील म्हणाले की रेल्वेसारखे मोठे प्रश्न केवळ तात्पुरत्या आंदोलनांनी सुटत नाहीत. त्यासाठी शासकीय पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा लागतो. संगमनेरला रेल्वे मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महायुती सरकार या प्रश्नासाठी खंबीरपणे उभे आहे. विखे पाटील यांनी केवळ आश्वासनं दिली नाहीत, तर गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचा पाढाही वाचला. 18 वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड शिबिर असेल किंवा पावसाळ्यात पूरग्रस्तांना केलेली मदत, विखे पाटलांनी आदिवासी समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता दाखवून दिली. पुढच्या वर्षी येण्यापूर्वी वेडूआई सभामंडपाचे काम पूर्ण करण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनीही आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या प्रश्नावर भाष्य केली. वनहक्क जमिनींच्या नोंदी आणि स्वतंत्र 7/12 उतारा मिळवून देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन वेगाने काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूणच संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची हाक, यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. यावेळी किशोर वाघमारे, गणपतराव शिंदे, मारुतीराव मेंगाळ, सरपंच सविताताई शिंदे, रामभाऊ रहाणे, प्रभाकर गुळवे, राहुल दिघे, अरुणराव शिंदे, SP आहेर, गोरख वाळुंज, सोमनाथ डोळे, रोहित चौधरी, भैया मोरे, पप्पू गाढे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेली ही ग्वाही संगमनेरकरांसाठी किती महत्त्वाची ठरेल हे येणारा काळच सांगेल. मात्र रेल्वेच्या प्रश्नावर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंझार न्यूज चॅनल. लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 पर्यंत सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.